नमस्कार. आज 8 एप्रिल 2026 वार आहे बुधवार. लोकसत्ता आणि द हिंदू वृत्तपत्र विश्लेषणमध्ये आपलं स्वागत आहे. पहा, आता सकाळचे 4:20 झालेले आहेत व 5 AM डोनाल्ड ट्रम्प यांनी जी धमकी इराणला दिली होती किंवा 6 एप्रिलपर्यंतचा टाईम त्यांनी दिलेला होता, त्याच्यानंतर नेक्स्ट डे रोजी मी तुमच्यावरती हल्ला करेन असं जे म्हटलेलं होतं, त्याची डेडलाईन आता 5 वाजता आपल्या म्हणजे GMT 5:30 तासांनी आपण पुढे आहोत. पहा, ओके. व अमेरिका जर पाहिलं तर आपल्यापेक्षा तो माग असतो. ओके, म्हणजे ग्रीनविच मीन टाईमनुसार जर तुम्ही पाहिलं तर ॲडजस्ट करून टायमिंग, तर 5 वाजता इराणवरती मे बी हल्ले होऊ शकतात. व अगदी त्याच धर्तीवर पहा, अमेरिकेचे हल्ले सुरू, अवघा इराण बेचिराग करण्याचा ट्रम्प यांचा इशारा. पण पॉझिटिव्ह न्यूज ही आहे. पहा, मी इंडियन एक्सप्रेस आत्ताच ओपन केलेला आहे व यामध्ये जर तुम्ही लाईव्ह अपडेट जर पाहिलात तर परत एकदा आपण रिफ्रेश करून घेऊया त्याला. ओके, पहा, लाईव्ह अपडेट जर तुम्ही याला कॅच करण्याचा प्रयत्न केला तर डोनाल्ड ट्रम्प यांनी 4:15 म्हणजे न्यूज आलेली आहे. आता ही IST इंडियन स्टँडर्ड टाईमनुसार पहा, इराण इस्रायल वॉर लाईव्ह अपडेट. ट्रम्प सस्पेंड इराण थ्रेट्स डेडलाईन फॉर 2 weeks. म्हणजे ही बातमी जर सत्य असेल तर ते बेटरच आहे. पहा, 2 आठवड्यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांनी हा निर्णय घेतलेला आहे. जर असं असेल तर ते बेटर आहे. म्हणजे जे हल्ले आणि परत एकदा वार्ता इथं केली जाऊ शकते, कारण इराणने पहा 10 पॉईंट त्यांच्यासमोर ठेवलेत अमेरिकेसमोर. व अमेरिकेला याच्यापूर्वी त्यांनी जे म्हटलेलं होतं की तुम्ही आम्हाला युद्ध भरपाई द्या, ते आता त्यांनी म्हटलेलं नाही आहे की आम्हाला युद्ध भरपाई द्या, परंतु स्टेट ऑफ हॉर्मुजवरती आमचं पूर्णतः कंट्रोल असेल असं त्यांनी म्हटलं आहे, जेणेकरून इराण जे आहे ते परत एकदा पुनर्उभारणी स्टेट ऑफ हॉर्मुजमधून जे टोल टॅक्स त्यांनी वसूल करतील त्यावरून केलं जाईल असं इराणने अमेरिकेला त्यांच्या 10 शर्तांमध्ये सांगितलेलं आहे. पण जर असं असताना देखील परत जर आता 5 वाजता नक्कीच पाहणं अपेक्षित आहे, कारण अमेरिकेने 8 वाजताचा टाईम दिलेला आहे. अमेरिकेचे 8 कधी वाजतील तर पहा, आपल्याकडे 5 जेव्हा वाजतील ना त्यावेळेस. मग पाहूयात की अमेरिका 5 वाजता हल्ला करतं किंवा नाही करतं. जर हल्ला तशा पद्धतीने नाही केला किंवा त्यांनी पहा म्हणजे खूप मोठी धमकी दिली आहे की तुमचं सिव्हिलायझेशनच पूर्णतः नष्ट केलं जाईल म्हणून. व आता सिव्हिलायझेशनच नष्ट केलं जाईल म्हटल्यानंतर मग यातून भय असं पण निर्माण होत आहे पहा की न्यूक्लिअर वेपनचा तिथं वापर केला जाऊ शकतो का. त्यामुळे आत्ताच आपण काही सांगू शकत नाही. पण इंडियन एक्सप्रेस ज्यावेळेस मी पाहिलं ना तर नक्कीच थोडंसं पॉझिटिव्ह न्यूज मला दिसली, त्यानिमित्ताने तुमच्यासोबत शेअर केलं. व पहा, मी याला पाहतच असतो, त्यामुळे निश्चिंत राहा. जर एखादी बातमी जर महत्त्वाची वगैरे वाटली तर मी सांगत जाईन. पण असं होऊ नये एवढीच एक इच्छा आहे. कारण पहा, जर अमेरिकेने इराणवरती आक्रमण केलं किंवा त्यामध्ये जर आणखीन जर काही ठिणगी पडली तर पहा, अगदी रशिया आणि चायना जर यांना मदत करायला लागली इराणला, तर मग अगदीच पहा वर्ल्ड दुसरीकडेच जाईल. ओके. व त्याचे इम्पॅक्ट पहा भारत देशाला खूप आहेत. म्हणजे आपण असं राहायला नाही पाहिजे की म्हणजे एकदम आपण चिल्ल असं राहायला नाही पाहिजे, कारण ज्या दिवशी इलेक्शन संपतील आपल्याकडे, ओके, एप्रिल महिना संपला, 4 मेला निकाल आहे पहा, त्याच्यापूर्वीच आपल्याकडे महागाईचा फटका तुम्हाला नक्की सर्वांना दिसेल. ओके, त्यामुळे लवकरात लवकर हे युद्ध गुंडाळणं खूप गरजेचं आहे. पण पाहूयात काय होतं, यापुढे न्यूज नक्कीच पाहणार आहोत. पण सध्याला तरी अमेरिकेने काल रात्रीपासूनच हल्ले चालू केलेले आहेत. ओके, नेक्स्ट न्यूज आहे, साखर उद्योग संकटात, युद्धामुळे 5 लाख टन निर्यात ठप्प, केंद्र सरकारकडे मदतीची मागणी. आता यामध्ये इथं साखर महासंघाच्या मागण्या काय आहेत तर देशातील साखर उद्योगाला आर्थिक संकटातून वाचवण्यासाठी MSPचे दर 31 रुपयांवरून 41 रुपये करावे. आता सध्याला 31 रुपये साखरचं दर आहे, ते 41 रुपये करण्यात यावं असं साखर महासंघाची मागणी आहे. त्याच्यानंतर इथेनॉल निर्मितीमध्ये साखर उद्योगाचा वाटा वाढवावा, इथेनॉलचे दर प्रति लिटर 5 वरून ते 7 रुपयांनी करावे आणि OTS योजनेचे बळकटीकरण करावे व त्याअंतर्गत समान व्याजामध्ये किमान 50% सवलत द्यावी, अशा 4 प्रमुख मागण्या राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाने केंद्र सरकारकडे केल्या असल्याची माहिती महासंघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांनी केली आहे. आता यामधून आपल्याला काय दिसतं तर MSP आता फक्त हे साखरची मागणी यांनी केली आहे. पण जून जुलै उद्या ते जूनमध्ये काय पहा, जे आपल्याकडे MSP जाहीर केली जाते खरीप पिकांसाठी, त्याबद्दल पण अशा मागण्या केल्या जाऊ शकतील. त्यामुळे आता आपल्याला काय करायचं आहे, एकदाच MSP बद्दल चर्चा करायची आहे. व ॲग्रिकल्चर इकॉनॉमिक्ससाठी UPSCचा फेवरेट टॉपिक आहे MSP. ओके, आता MSP बद्दल आपण थोडक्यात चर्चा करूयात. तर पहा, भारतात केंद्र सरकारकडून कमीत कमी आधारभूत किंमत MSP एकूण 22 बंधनकारक पिके आणि ऊसासाठी रास्त आणि किफायतशीर किंमत अशा एकूण 23 पिकांसाठी जाहीर केली जाते. पहा, 22 पिकांवरती मिनिमम सपोर्ट प्राईस MSP असं दिलं जातं व 01 यामध्ये FRP दिली जाते. आता ही FRP काय आहे तर पहा, जे साखर असतं जे
गन्ना किंवा ज्याला ऊस आपण म्हणतो त्यावरती FRP दिली जाते. ओके, ऊसांवरती FRP असते. बाकी उर्वरित जे पिकं आहेत त्यांच्यावरती MSP असते. ओके, आता ही FRP काय असते तर पहा, ज्यावेळेस साखर कारखान्यामध्ये आपला ऊस जातो ना, मग त्या ऊसावरती जे मिनिमम सपोर्ट प्राईस दिली जाते ना त्याला FRP म्हणतात, व बाकीची जी MSP आहे ती पिकांवरती दिली जाते. आता पिकांमध्ये पहा, खरीप पिकं कोणती कोणती आहेत तर नक्की तुम्ही पाहू शकता यामध्ये. आता इथं मी खरीपनुसार दिलेलं नाही आहे, पण डायरेक्टली मी भरड धान्य वगैरे या पद्धतीने दिले, तर तुम्ही लक्षात घ्या. तृणधान्य 7 पिकांवरती, धान म्हणजे भात, गहू, मका, ज्वारी, बाजरी, त्यानंतर जव आणि नाचणी. ओके, हे झाले तृणधान्यावरती. त्यानंतर कडधान्यामध्ये कोणते कोणते, हरभरा, त्यानंतर तूर, मूग, उडीद आणि मसूर. त्यानंतर तेलबियामध्ये पहा, भुईमुग, सोयाबीन, सूर्यफूल, त्यानंतर रेपसीड अँड मस्टर्ड, मोहरी याबद्दल आय थिंक UPSCने प्रश्न विचारलेला होता, व सेसमम तीळ याबद्दल पण UPSCने याच्यापूर्वी प्रश्न विचारलेला होता की तीळवर MSP दिली जाते का नाही. तर यस, तिळीवरती पण MSP दिली जाते. त्यानंतर करडई आणि सूर्यफूल. ओके, त्याच्यानंतर पहा, नगदी पिके 4 आहेत, कापूस, ऊस यावरती FRP दिली जाते फक्त. कच्चा ताग आणि खोबरं यावरती MSP तिथली दिली जाते. आता ही MSP दिली कशा पद्धतीने जाते तर पहा, पहिल्यांदा CACP यांची मीटिंग बसते, म्हणजे कृषी खर्च आणि मूल्य आयोग यांची मीटिंग बसते, व या मीटिंगमध्ये ते काय करतात पहा, निर्णय घेतात. मग ही मीटिंग 2 वेळेस बसते, जसं की पहा, जूनमध्ये खरीप पिकासाठी बसते व ऑक्टोबरमध्ये ते रब्बी पिकासाठी बसले जाते. म्हणजे जुलैमध्ये पेरण्या चालू होतात व त्याच्या अगोदर शेतकऱ्यांना समजतं की बाबा मिनिमम प्राईस किती आहे. याला थोडंसं उदाहरण स्वरूपात आपण समजून घेऊयात. तर पहा, आपल्याकडे आहे सोयाबीन. ओके, मग सोयाबीन आता मी पहा किलो आणि अशा पद्धतीने घेण्याचा प्रयत्न करेन, म्हणजे तुम्हाला लवकर समजेल. टेक्निकॅलिटीमध्ये जायचं नाही आपल्याला, पण तुम्हाला हे गोष्टी काय आहेत हे माहिती असणं गरजेचं. त्यानिमित्ताने पहा, 1 किलो सोयाबीनवरती मी किती मिनिमम भाव दिला तर 40 रुपये एवढा मिनिमम भाव जर दिला मी सोयाबीनवरती, 1 किलोच्या सोयाबीनवरती 40 रुपये मिनिमम भाव केंद्र सरकार देईल, असं मी तुम्हाला काय केलं पहा, MSPमध्ये तिथं अट दिली. मग जर उद्या चालून ह्या सोयाबीनला 1 kg = 40 रुपये जर भाव लागला नाही तर याची भरपाई कोण करतं पहा, केंद्र सरकार करतं. परंतु इथं प्रॉब्लेम काय आहे MSP देताना, तर हे सरकारी जे गोदाम असतील किंवा सरकारी विपणन संस्था आहेत ना, तिथूनच तुम्हाला हे MSP मिळू शकते. जर तुम्ही खाजगीमध्ये गेलात ना तर नक्कीच कमी असते. 40 रुपयेऐवजी त्यांनी पहा 30 रुपये वगैरे अशा पद्धतीने देतात. त्यामुळे पहा, MSPचा जो सगळ्यात जास्त लाभ आहे ना तो कुठं मिळतो, पंजाब आणि हरियाणा क्षेत्रामध्ये मिळतो. त्यामुळे तुम्हाला 2020मध्ये आठवू शकता पहा, त्यावेळेस MSPसाठी किंवा शेतकरीचे 3 कृषी कायदे आले होते, तिथं आंदोलन सगळ्यात जास्त पंजाब हरियाणामधून का झालं होतं, तर तिथं त्यांना जास्त लाभ आहे. महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना एवढा जास्त लाभ इथं मिळत नाही, कारण पहा, ज्यावेळेस तुम्हाला पैशांची वगैरे गरज पडते त्यावेळेस तुम्ही खाजगी विपणन संस्थांमध्ये तिथं टाकता. ओके, हां, खाजगीमध्ये पण आपल्याला मिळतात, परंतु तिथं रेग्युलेट करणं गरजेचं असतं, व आपल्याकडे तुम्हाला माहिती आहे रेग्युलेट त्या पद्धतीने योग्य पद्धतीने तिथं केलं जात नाही. यामुळे MSPचे थोडेसे नकारात्मक परिणाम आपल्या महाराष्ट्रामध्ये दिसतात. परंतु सक्सेसफुल परिणाम कुठं भेटतं याचं, तर नक्कीच पंजाब आणि हरियाणा या क्षेत्रामध्ये मिळतं. व पहा, ही MSP अगदी सरकार खरेदी करणं या पद्धतीने ते घेतलं जातं, MSP दिलं जातं. सोयाबीन म्हणजे अशा पद्धतीने त्यांनी भाव आखून देतात की बाबा 1 किलो सोयाबीन जर तुम्ही आम्हाला विकलात तर आम्ही तुम्हाला 40 रुपये हे दर देऊ. मग शेतकरी ठरवू शकतो. त्याच्यासोबतच पहा, तूर. ओके, 1 किलो तूर = मी किती घेऊयात 50 रुपये. ओके, मग शेतकऱ्याला लवकर समजेल. पहा, जूनमध्ये पेरणीच्या पहिल्यांदाच आपल्याला समजतं की सोयाबीन बेटर की तूर बेटर. मग आपण यावर्षी पेरणीमध्ये कोणतं पीक जास्त लावू शकतो, ह्यासाठी हे MSP जाहीर केलं जातं. ओके, सोयाबीनवरती पहा 40 रुपये आहे, तर तुरीवरती मी जर 50 रुपये देत असेल तर मी कोणतं लावायला पाहिजे मग, तर नक्कीच पहा, मला साहजिक आहे मी तूर घेतलं पाहिजे ना शेतामध्ये. का, तर इथं जास्त मला रक्कम मिळणार आहे MSPमधून. ओके, मग यासाठी पहा, भारत सरकार MSPद्वारे अगदी शेती जी आहे ती आपली लीड करत असतं. ओके, मग अगदी महाराष्ट्रामध्ये काही पिकांना तिथे MSP मिळते, पण काही पिकांना तिथे MSP दिली जाऊ शकत नाही. कारण पहा, ज्यावेळेस विपणन संस्थांमध्ये तुम्ही जाता त्यावेळेस पहा, जे शेतकरी आहेत ते गरीब असतात किंवा अगदी ते निरक्षर असतात, त्यामुळे त्यांना माहिती नसतं की MSP किती दिली जाणार आहे व MSP काय असते. ओके, हा एक महत्त्वाचं तिथं चॅलेंज असतं. व त्यानंतर केंद्र सरकारने हे MSP कशासाठी जाहीर केलं असतं पहा, तर केंद्र सरकार हे खरेदी करणार असतं त्यांच्या गोडाऊनसाठी किंवा अगदी धान्याचा साठा आपल्या देशामध्ये राहावा मुबलक प्रमाणात, यासाठी पण MSP केंद्र सरकारद्वारे तिथं खरेदी केली जाते. म्हणजे सोयाबीन किंवा तूर वगैरे ते खरेदी केलं जातं केंद्र सरकारपासून. पण केंद्र सरकारचे जे गोडाऊन आहेत किंवा अगदी तुम्ही तुमच्या तालुक्या ठिकाणी किंवा जिल्ह्याच्या ठिकाणी पण पाहू शकता वखार महामंडळ. ओके, मग त्यामध्ये पहा अगदी काहीतरी कमी मर्यादितच साठा आहे ना, सोयाबीन फक्त पहा ते 100 kg खरेदी करू शकतील, अशा पद्धतीने त्यांच्या वखार महामंडळामध्ये थोडासाच साठा असतो. मग तो साठा जर भरल्यानंतर त्यांनी MSP द्यायला चालू करत नाहीत पहा. ओके, त्यामुळे असा बिलकुल प्रश्न येणार नाही किंवा ग्राउंड रियालिटी काय असा प्रश्न येणार नाही, परंतु केंद्र सरकारला तुम्हाला सपोर्टच करायचं किंवा MSP दिलीच जाते हे तुम्हाला मान्य करणं अपेक्षित आहे. पण काही ठिकाणी MSP दिली जात नाही, हे पण त्यातलं शाश्वत सत्य आहे, हे मला बेसिकली सांगायचं आहे.
ओके, आय होप हा पॉईंट तुम्हाला समजला असेल. व MSP का दिली जात नाही, तर अगदीच पहा त्यांची मर्यादा 100 kgची असेल व मार्केटमध्ये जर ते 200 kg जर पिकवण्यात आलेलं असेल सोयाबीन, तर ते 100 kg उर्वरितला देऊ शकत नाहीत ना. केंद्र सरकारची पण काही मर्यादा असते नक्की. मग हे सर्व पाहता आपला एवढंच लक्षात घ्यायचं आहे की MSP आज घडीला आपल्या देशासाठी चांगलीच आहे. ओके, कारण ती शेतकऱ्यांना मदत करते व मिनिमम क्रायटेरिया तिथं ठरवून दिला जातो, जेणेकरून पहा जे खाजगी व्यक्ती पण आहेत किंवा खाजगी विपणन संस्था पण आहेत ना, त्यांना पण त्या MSPचं ते फक्त फॉलोअप करणं गरजेचं असतं. ओके, आय होप हा पॉईंट तुम्हाला इथं समजला असेल. त्यामुळेच पहा FRP किंवा जे शेतकरी बांधव आहेत किंवा अगदीच तुम्ही म्हणू शकता साखर महासंघाच्या ज्या मागण्या आहेत ना, त्यांनी म्हटलेत की 31 वरून तुम्ही आता जे FRPची रक्कम आहे ती 41 रुपये पर करा. यामुळे काय होईल पहा, साखरेला चांगला तिथं भाव येईल व अगदी जरी साखरला भाव मार्केटमध्ये जरी नसला तरी कोण देणार आहे त्याचा ते सरकार, केंद्र सरकार त्याची भरपाई करून देतं पहा. ओके, हा एक महत्त्वाचा मुद्दा इथं राहिला मला सांगण्याचा. तर पहा एकच मिनिट. सोयाबीनचा भाव मी MSP नुसार किती ठरवलं होतं, 1 kg इज इक्वल टू 40 रुपये ठरवलं होतं. पण खाजगी विपणन संस्थांमध्ये किंवा जे शासकीय विपणन संस्था आहे तिथं जर तुम्ही 1 kg इज इक्वल टू 30 रुपये जर भाव जात असेल तर तुम्ही काय करणार, तर तुम्हाला पहा पावतीवरती तिथं MSP दिली जाते व 1 kgचे जे 10 रुपये राहिलेले आहेत आपले, ते तुम्हाला अगदीच सबसिडी प्रमाणात तुम्हाला दिले जातात. ओके, तर हे लक्षात ठेवा, केंद्र सरकार आणि राज्य सरकार हे अशा पद्धतीने भर उचलतात तिथे. तर एका पिकाची जर MSP ठरवण्यात आली की बाबा 40 रुपये मिनिमम तिथं सपोर्ट प्राईस तुम्हाला दिलीच जाईल, तर पहा ते द्यावेच लागते. व 1 kg तर तिथं किती होतील पहा, ट्रान्सफर होऊन 30 रुपये. जर विपणन संस्थांमध्ये तुम्ही आपलं 1 kg इज इक्वल टू 30 रुपयाला विकलं गेलं माल, तर उर्वरित जे 10 रुपये असतात त्याची भरपाई केंद्र सरकारने राज्य सरकारमार्फत तिथं केली जाते. हा एक महत्त्वाचा तिथं पॉईंट तुम्ही लक्षात ठेवू शकता. ओके, डन. त्याच्यानंतर प्लीज हे नावं थोडीशी तुम्ही लक्षात ठेवा, परीक्षेला प्रश्न विचारण्याचे जास्त चान्सेस आहेत. म्हणजे तुम्हाला वाटत नाही तशा पद्धतीने प्रश्न येतात. हे आता इथं खोबरावरती MSP दिली जाते का, तर यस. आणि ऊसासाठी FRP आहे. हा प्लीज पॉईंट लक्षात ठेवा, FRP कशावर आहे, फक्त ऊसावरतीच FRP दिली जाते. डन. त्याच्यानंतर पुढे नेक्स्ट न्यूजकडे जाऊयात आपण. पश्चिम बंगालमधील 91 लाख मतदार बाद, न्यायिक पडताळणी अपात्र ठरलेले मतदानापासून वंचित, प्रश्नचिन्ह आहे व ते वंचित होणारच आहेत. पहा सुप्रीम कोर्टाने पण काल म्हटलेलं आहे की एक वेळेस तुम्ही मतदान नाही केलं तर काही होणार नाही. ठीक आहे. त्यानंतर पालघर. आता आज पालघर जिल्ह्याबद्दलची माहिती आलेली आहे. जे विद्यार्थी पालघरमधून आहेत त्यांनी हा आर्टिकल वाचून घ्यायचा आहे. नेक्स्ट पहा, महिलांच्या प्रवेशबंदीला पाठिंबा, शबरीमाला प्रकरणी केंद्र सरकारचे सर्वोच्च न्यायालयात निवेदन. पण जस्टिस BV नागरत्ना मॅडमनी खूप तिखट सवाल केंद्र सरकार आणि ट्रस्टला विचारलेले आहेत. त्यामुळे न्यूज इन प्रोसेस आहे. पहा इथं सुनावणी सुरू आहे. 9 जजेसची बेंच सध्याला सुनावणी चालू आहे. पाहूयात ज्यावेळेस निर्णय येईल त्यावेळेस मी याची डीपली स्टडी तुम्हाला सांगणारच आहे, काळजी नका करू. त्याच्यानंतर नेक्स्ट पहा, इथे वाघांच्या मार्गिकेतील रिसॉर्टला मज्जाव व ते गरजेचंच आहे. ओके, म्हणजे काही जजमेंट आलेत पण ते तेवढेसे महत्त्वाचे दिसत नाहीत. त्यानंतर वैश्विक प्रवासाचे पहिले पाऊल, ऑर्टिमस 2 मिशन वापस येत आहेत. म्हणजे जे अंतराळवीर होते ते वापस येत आहेत. मग त्याबद्दलचा हा आर्टिकल आलेला आहे. पण मला नाही वाटत की हे आपल्यासाठी थोडंसं तेवढं जास्त प्रमाणात गरजेचं आहे. फक्त ही नावं तुम्ही लक्षात ठेवायची आहेत. पहा ओके, रीड वाईजमन कमांडर होते. त्यानंतर व्हिक्टर ग्लोवर पायलट. त्यानंतर क्रिस्टिना कोच मिशन स्पेशलिस्ट. क्रिस्टिना कोच यांचं नाव प्लीज लक्षात ठेवा, परीक्षेला विचारलं जाऊ शकतो. ऑर्टिमस 2 मिशन. ओके, त्याच्यानंतर पुढे नेक्स्ट आहे पहा, चंदारे. आता हा आर्टिकल त्याबद्दलच आलेला आहे पण स्किप करा प्लीज, यामध्ये काही नाही आहे. डोनाल्ड ट्रम्प कशा पद्धतीने थोडंसं पागल झालेले आहे तशा पद्धतीने इथं चर्चा करण्यात आली आहे व त्यांचाच देश नासा चंद्रावर जात आहे व डोनाल्ड ट्रम्प सध्याला बिघडलेले आहेत असे दिलेले आहेत. पण त्या बातम्या आपल्यासाठी न्यूजमध्ये पण तुम्ही म्हणजे लिहू शकणार नाही ना परीक्षेमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांच्याविषयी तसं, त्यामुळे प्लीज स्किप करा. तर अशा पद्धतीने आजचा लोकसत्ता संपतं. नेक्स्ट आहे द हिंदूमध्ये पण 2 महत्त्वाच्या बातम्या आहेत. पहा, पहिली आहे, आज स्टुडंट्स रेडी फॉर CBSE's AI पुश. ओके, 1 एप्रिल 2026 रोजी युनियन एज्युकेशन मिनिस्टर धर्मेंद्र प्रधान यांनी नवीन CBSEचं करिक्युलम त्यांनी उघड केलं व त्यामध्ये त्यांनी म्हटलं की 3री ते 5वी आणि 6वी ते 8वी AI शिकवलं जाणार आहे. 3री ते 5वीमध्ये विद्यार्थ्यांना पहा एकदम बेसिक AI शिकवलं जाईल, जसं त्यामध्ये अल्गोरिदम कसं चालतं, त्यानंतर जे बॅकग्राऊंड ज्या गोष्टी असतात ते कशा पद्धतीने कशा वर्क करतात हे बेसिक तिथं शिकवलं जाणार आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्सचं 3री ते 5वीच्या विद्यार्थ्यांना व 6वी ते 8वीच्या विद्यार्थ्यांना थोडंसं ॲडव्हान्स लेवलचं AI तिथं शिकवलं जाईल असं
त्यांचं करिक्युलम आहे. अद्याप त्या करिक्युलमचा आपला पूर्णतः क्रस आलेला नाही आहे, त्यामुळे आपण थोडंसं थांबायचं आहे. न्यूज इन प्रोसेस आहे. पण यामधून अतिशय महत्त्वाचं पॉईंट काय आहे, किंवा अगदी हा पॉईंट जरी दिलेला नसला तरी मी सांगण्याचा प्रयत्न करतो आहे. तुम्हाला लागलीच आठवत असेल की कर्नाटक राज्य सरकारने एक निर्णय घेतला की 16 वर्षाखालील लहान मुलांना तुम्ही मोबाईल यूज करू देणार नाही. बरोबर. मग मला सांगा, तुम्ही कर्नाटक सरकारने हा निर्णय घेतला व CBSEने काय निर्णय घेतला की आपल्याला शाळांमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स शिकवायचं आहे. मग आता तुम्ही रोखणार कसं आहात? म्हणजे इथं कॉन्ट्राडिक्टरी पॉईंट आलेला आहे. त्यामुळेच पहा, द हिंदूचं मागे एक आर्टिकल आलेलं होतं की बाबा तुम्ही ब्लँकेट बॅन कशावरही करू शकणार नाही, तुम्हाला विद्यार्थ्यांना मान्यता द्यावीच लागेल. व विद्यार्थ्यांमध्ये जर कुतूहल निर्माण करायचं असेल आर्टिफिशियल इंटेलिजन्सबद्दल वगैरे, तर तुम्हाला मोबाईल यूज करण्याची त्यांना परमिशन द्यावी लागेल. आणि आता पहा ना तुम्ही, आता अगदी म्हणजे पहा तुम्ही, आता तुम्हाला प्रत्येक विद्यार्थ्याला तुम्ही आकाश बघूच देणार नाहीत. ओके, त्याला डेली बेसिसवर चंद्र वगैरे बघूच देणार नाहीत. मग त्याला चंद्राचं कुतूहल वाटेल का? नाही वाटणार नाही. त्याला चंद्र म्हणजे काय हेच समजणार नाही ना. मग अगदी तसं होत आहे, जर तुम्ही त्या विद्यार्थ्याला मोबाईलच दाखवणार नाहीत तर काय त्या मोबाईलबद्दलचं कुतूहल किंवा आर्टिफिशियल इंटेलिजन्सचं कुतूहल त्याला समजणार नाही का? बिलकुल नाही. त्याला निग्लेक्ट केलं जाईल. मग हेच कर्नाटक सरकारने जर निर्णय घेतला तर त्याचे परिणाम असेच होतील. त्यानंतर आंध्र प्रदेशने पण हा निर्णय घेणार होता. ओके, आंध्र प्रदेश सरकार पण कदाचित कायदा करेल. मग तिथे पण हीच समस्या होईल. पहा, ज्यावेळेस तुम्ही चंद्र बघणारच नाही त्यावेळेस तुम्हाला चंद्राचं कुतूहल वाटणार आहे का? तर बिलकुल वाटणार नाही. मग ती तसंच आहे. पहा, हां, मान्य आहे सोशल मीडिया यूज वगैरे करू नयेत, पण पहा मी म्हटलं ना, जे अपत्य आहे ना, अपत्याच्या पूर्वी पॅरेंट्सना आपण आगाह करणं गरजेचं आहे. कारण ज्यावेळेस लहान मूल जन्मतं त्याच्या 2ऱ्या ते 3ऱ्या महिन्यामध्येच लहान मुलाचं तिथं अकाउंट काढलं जातं व प्रिन्स वगैरे तशा पद्धतीने त्याच्या अकाउंटचं नाव असतं. व हे पॅरेंट्सला पहिल्यांदा समजणं गरजेचं आहे. सरकारने पहा, पॅरेंट्सला तिथं बंदी आणणं गरजेचं आहे, लहान मुलांना नाही. लहान मुलांना जर तुम्ही बंदी घातली तर काय होतं पहा, तुम्हाला लॅन्सेंटची याच्या पूर्वीची स्टडी माहिती असेल, इथं देण्यात आलेलं आहे पहा, असं डाटा. तर 6वीच्या विद्यार्थ्यांना 5वीच्या विद्यार्थ्यांचं पुस्तक वाचता येत नाही आपल्या देशामध्ये, एवढी दुर्दैवी अवस्था आहे. व जर आर्टिफिशियल इंटेलिजन्सबद्दल पण आपण डायरेक्टली फक्त करिक्युलममध्ये जर टाकलं तर याचे परिणाम नक्की जास्त होतील. मग सरकारला लवकरात लवकर हे समजणं गरजेचं आहे. व पहा, राज्य सरकार आणि केंद्र सरकार या दोघांच्या सानिध्यानेच हे सर्व काही प्रयत्न यशस्वी होऊ शकतात. आणि आता पहा, अगदी जे काय म्हणू शकता, एक पॉलिसी चांगली आहे परंतु त्याची इम्पॅक्ट किंवा त्याची अंमलबजावणी जर म्हटलात ना तर ती चांगल्या पद्धतीने होऊ शकणार नाही. मग हेच बेसिकली या न्यूजमधून आपल्याला शिकायचं होतं. ओके, आय होप हा पॉईंट तुम्हाला आता अगदी समजलेला असेल. म्हणजे थोडंसं थांबा, न्यूज इन प्रोसेस आहे त्यामुळे मी फक्त लवकरात लवकर फक्त 2 ते 3 पॉईंटमध्ये हे सांगण्याचा प्रयत्न केला आहे. पण थोडं करून म्हणजे थेंबे थेंबे तळे साचे. विश्वास ठेवा, ज्यावेळेस याबद्दल लोकसत्तामध्ये आर्टिकल येतील किंवा द हिंदूमध्ये पण आणखीन विशेष आर्टिकल वगैरे येतील त्यावेळेस आपण याबद्दल चर्चा करूयात. निश्चिंत राहा. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे अंडरस्टँडिंग इंडियाज इंटरनेट सेन्सरशिप रिजिम. आता हा आर्टिकल्स प्लीज तुम्ही स्वतःहून वाचून घ्या, कारण तुम्ही यूट्यूब आणि इंस्टाग्राम जर पाहत असाल तर त्यामध्ये पण तुम्हाला समजत असेल. पहा की गव्हर्नमेंट ऑफ इंडिया सेक्शन 69A आणि 79 IT ॲक्ट ऑफ 2000 याचा वापर करत बहुतांश लोकांचे अकाउंट तिथं बॅन होत आहेत. मग आता हे का होत आहेत हे तुम्हाला सर्वांना माहिती आहे, पण मला थोडंसं हे करायचं नाही किंवा आपलं पण यूट्यूब चॅनल रिस्कमध्ये न टाकता मी थोडंसं पुढे जाईल. हा आर्टिकल प्लीज तुम्ही वाचून घेऊ शकता. यामध्ये जास्त काही नाही आहे. आणि हा जो याला हायलाईट मी का केलेलं नाही आहे तर अगदी म्हणजे कशा पद्धतीने हे वर्क करतं हे दिलेलं आहे, पण गरजेचं नाही, स्किप केला तरी चालेल. म्हणजे जर इंग्लिश इम्प्रूव्हसाठी तुम्ही वाचणार आहात तर बेटर आहे, अन्यथा प्लीज स्किप करा. कारण पेपर पण आलेत पहा आपले, आय थिंक 45 दिवस मे बी राहिले असतील UPSC प्रिलिमला. तर प्लीज या बातम्यांकडे वगैरे थोडंसं दुर्लक्ष करून पुढे चला. त्याच्यानंतर परत इराणबद्दलच्या न्यूज इथं आलेल्या आहेत. ओके, ग्लोबल न्यूज आहेत. पण आता सध्याला मी सांगितलं ना तुम्हाला की थोडंसं थांबा, बघूयात आपण काय होतं, म्हणजे US तिथे कोणता निर्णय वगैरे घेईल. म्हणजे आत्ताच आपण एक पॉझिटिव्ह बातमी पाहिली की 2 आठवड्याचा परत त्यांनी युद्धबंदी प्रस्ताव दिलेला आहे. मग पाहूयात जर चर्चा झाली त्यामध्ये, तरी देखील परत एकदा आपण पाहूयात. पहा की काय न्यूज वगैरे आली. एकच मिनिट द्या. हां, हे पहा फायनल न्यूज आहे. ट्रम्प सस्पेंड इराण थ्रेट डेडलाईन फॉर 2 वीक्स. ओके, आता डोनाल्ड ट्रम्प यांचे जे निर्णय आहेत किंवा कसा प्रेसिडेंट भेटला आता, म्हणजे थोडंसं चांगली न्यूज आहे ही, पॉझिटिव्ह न्यूज आहे आजच्या सकाळची. पहा म्हणजे मी सकाळपासून याकडेच लक्ष देऊन होतो, पण समजत नाही आहे डोनाल्ड ट्रम्प यांच्याबद्दल काय बोलावं. ओके, तर तुम्ही पण त्याच ह्याच्यामध्ये असाल, पण ठीक आहे, UPSCकडे थोडंसं लक्ष द्या. पाहूयात वार चालत वगैरे असेल किंवा बघूयात कोणता तरी निष्कर्ष नक्की निघेल. या पॉझिटिव्ह आशेवरती आपण इथे थांबूयात. याबद्दल काही शंका काही सजेशन असतील तर नक्की मला सांगू शकता. धन्यवाद.